श्री प्रकाशजी कानडे आमचे वरिष्ठ फाउंडर मेंबर आहेत याच्यातले, हे आता माईक स्वीकारतील. तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडची प्रचंड तरुण सेविका एक हजर आहे, जी सोलापूरवरून आलेली आहे. त्यांचं नाव आहे शकुंतला मेघजी आणि त्यांचं वय आहे 81. त्या उभे राहतील. हात वर करा, हात वर. आमच्या सहकाऱ्यांच्याकडून माहिती ऐकलेली आहे. बहुतेक तुमचं शंका निरसन झालं आहे असं आम्ही गृहीत धरतो. आणि ह्या नोटवर आजचा आपला कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे. तत्पूर्वी आभार प्रदर्शनाचं काम करायला मला आदेश दिला आहे. तर आजचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होऊ शकला ह्याचं सर्व श्रेय जोशी गोखले मंगल कार्यालयाचे गोखले काका आणि त्यांचे सहकारी यांना आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला भोजन प्रसाद घ्यायचा आहे, ते तिथे मांडलं जाईल. तो घेऊन सर्वांनी जायचं आहे. जाण्यापूर्वी, घरी जाण्यापूर्वी खाली आहे का, खालच्या हॉलमध्ये. खाली जाण्यापूर्वी आणि घरी जाण्यापूर्वी हा जो फॉर्मचा उल्लेख केला, हा फॉर्म सर्वांनी भरून द्या. आणि म्हणजे जो कठोरा ग्रुपवर आत्ता उल्लेख केला त्या ग्रुपवर तुम्हाला आपोआप सामील केलं जाईल. आणि ह्या पुढचे जे काही इन्फॉर्मेशन असेल, कम्युनिकेशन असेल, अनाऊन्समेंट आहेत, त्या सर्व तुम्हाला आपल्या वेळेवर मिळत राहतील. ज्यांना प्रत्यक्ष सेवेसाठी यायची इच्छा आत्ता निर्माण झाली आहे हे सर्व ऐकून त्यांनी नाही, फॉर्म एकच आहे, फॉर्म एकच आहे. तो फक्त घरी जाताना आपण आत्ता भरून द्या. फॉर्म एकच भरायचा आहे. एकदा फॉर्म भरलात आणि आपल्याला दोन्ही ठिकाणी सेवा करायची इच्छा असेल तर तुमचं स्वागतच आहे. वेळ दिवस तुम्हाला जो आत्ता माहिती असेल तर तुम्ही शेवडे काकांच्याकडे तो सांगितलात, किंवा तुम्ही हा फॉर्म भरून दिल्यानंतर ग्रुपवर तुम्ही सामील झाल्यावर सांगितलात तरी चालेल. लवकरात लवकर सांगा. आत्ता आपल्याला सांगण्यात आलं की एका सेवेकऱ्याला जास्तीत जास्त 15 दिवस आपण सेवा करण्याची संधी देतो, कारण जास्त सेवा करणाऱ्या लोकांना ती संधी मिळाली पाहिजे. आणि किमान 8 दिवस आपण यावं अशी आपली अपेक्षा. सेवेचे 8 दिवस अजून सूचना येत राहिल्यात, कारण किती तुम्हाला सांगू आणि किती नको असं या सगळ्या सेवकांना झालेलं आहे. पण आता आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण जेव्हा भोजन प्रसादासाठी खाली जाऊ तेव्हा तुम्ही आमच्यापैकी कुणाशीही शंका असल्यास विचारू शकता, निश्चय झाला असल्यास सांगू शकता. आणि तुमच्या व्यतिरिक्त जर तुमच्या परिचयातले स्नेही नातेवाईक हे येऊ शकतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत हा शब्द पुढे पाठवू शकता. म्हणजे आपल्याला जितके जास्त सेवा करणारे उपलब्ध होतील तितके जास्त दिवस आपण सेवा करू शकू, किंवा तितक्या जास्त ठिकाणी सेवा करू शकू. असे दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. आपला कार्यक्रम संपण्यापूर्वी आपण आता नर्मदा मैयाची आरती करणार आहोत. श्री व सौ क्षीरसागर यांनी तिथे यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आरती झाल्यानंतर आपला आजचा कार्यक्रम संपला आहे, फक्त भोजन प्रसाद सोडून. ज्यांना आज उपास असेल, चातुर्मासाचा व्रत असेल, कांदा लसूण हां, त्यांनी जर वेगळं खाली तिथे सांगितलं तर त्यांना काही लोकांना उपलब्ध आहे. धन्यवाद. नर्मदे. नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पाणीयं समर्पयामि पुनर्निवेदयामि. ब्रह्मणे स्वाहा. हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं सर्वोपचारार्थं नमस्कारं समर्पयामि. पुष्पं समर्पयामि.
आरती सुरू करायची. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा हरिहर शंकर कालंदी. ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदाय अभिनव पद चंदी मैया अभिनव पद चंदी. सुर नर मुनि जन गावत सुर नर मुनि जन गावत नारद भगवंती. ओम जय जगदानंदी देवी गौरक वाहन राजत वीणावादंती. ओ मैया वीणा वाजंती. झुमकत झुमकत जननन 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 रमती राजंती. ओम जय जगदानंदी देवी भारत ताल मृदंगा सुरमंडल रमती. ओ मैया सुरमंडल रमती. तोडितान तोडितान तुरडड 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 रमती रामंती. ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराज